Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 9, the Maratha War of Independence from 7th Standard History and Civics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 43 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण समजून घेणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन. त्यातील फर्स्ट आहे औरंगजेब वॉज फ्रस्ट्रेटेड बाय हिज ब्रेव्हरी. ब्रेव्हरी म्हणजे शौर्य. औरंगजेब हा कोणाच्या ब्रेव्हरीमुळे फ्रस्ट्रेटेड झाला होता, जेरीस आलेला होता. सो ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. शहजादा अकबर याच्या शौर्यामुळे औरंगजेब फ्रस्ट्रेटेड झाला होता? नाही. छत्रपती संभाजी महाराज और छत्रपती राजाराम महाराज कोणाच्या ब्रेव्हरीमुळे औरंगजेब फ्रस्ट्रेटेड झाला होता? या क्वेश्चनचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, छत्रपती संभाजी महाराज. हे पहा मुलांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले. संभाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच अधिक तीव्र होत गेला. काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबचा उद्देश होता. आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य साफ बुडवून टाकायचे असे औरंगजेबचे स्वप्न होते. पण संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व युद्ध कौशल्याने त्याचे हे स्वप्न पार धुळीस मिळवले. औरंगजेब संभाजी महाराजांच्या पराक्रमाने इतका जेरीस आला होता, इतका फ्रस्ट्रेटेड झाला होता की एकदा त्याने काय केले माहितीये का तुम्हाला? एकदा औरंगजेबने त्याच्या डोक्यावरचे जे पागोटे होते ते जमिनीवर आपटले आणि प्रतिज्ञाच केली की या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा हे पागोटे डोक्यावर घालणार नाही. इतकं जेरीस आणलं होतं छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबला. नेक्स्ट क्वेश्चन आहे दे कट द गोल्डन पिनॅकल्स द एम्परर्स टेंट. एम्परर्सचा जो तंबू होता त्या तंबूवर एक सोन्याचा कळस होता. तो सोन्याचा कळस कोणी कापून आणला? फर्स्ट ऑप्शन आहे संताजी अँड धनाजी, सेकंड ऑप्शन आहे संताजी घोरपडे अँड विठोजी चव्हाण आणि थर्ड ऑप्शन आहे खंडोबलाल अँड रूपाजी भोसले. कोणी कापून आणला होता तुम्हाला माहित आहे का? छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले. मुघलांनी रायगड ताब्यात घेतला आणि त्याचबरोबर येसुबाई व शाहू महाराज यांना कैद केले. मराठ्यांच्या दृष्टीने परिस्थिती खूपच आणीबाणीची झाली होती. औरंगजेबने मराठ्यांच्या सरदारांना वतने व जहागिरी देऊन आपल्या बाजूने वळवून घेतले. मग राजाराम महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांनी सुद्धा औरंगजेबचेच तंत्र वापरले. मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागिरी तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारास दिली जाईल असे आश्वासन छत्रपती राजाराम महाराज यांनी दिले. छत्रपतींच्या या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले. त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली. मुघल सेनानींना पराभूत केले. या पराक्रमात संताजी व धनाजी आघाडीवर होते. त्यांचे अनपेक्षित हल्ले व गनिमी कावा या युद्धतंत्रांमुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधन सामग्रीचा व अवजड तोफखान्यांचा उपयोग करणे कठीणच होऊन गेले. फारसे किल्ले, प्रदेश व खजिना ताब्यात नसताना सुद्धा मराठ्यांनी त्यांना सोळो की पळो करून सोडले होते. एकदा काय झाले, संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशहाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्याच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता. मग इथे या क्वेश्चनचे आन्सर काय येणार? संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण. नेक्स्ट क्वेश्चन आहे ही फॉट ब्रेवली इन द गोवा बॅटल. गोवा बॅटलमध्ये कोण ब्रेवली फाईट केलं? कोणी केलं ब्रेवली फाईट? येसाजी कंक, नेमाजी शिंदे, प्रल्हाद निराजी. याचे करेक्ट आन्सर आहे येसाजी कंक. आता गोवाचे बॅटल काय आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते, याची पार्श्वभूमी म्हणजे तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर लक्षात राहील. काय झाले होते, गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे या पोर्तुगीजांना धडा शिकवायचा या उद्देशाने मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला आणि त्याचे प्रत्युत्तर म्हणून या पोर्तुगीजांनी पुन्हा काय केलं, मराठ्यांच्या गोव्या सीमेवरील जो फोंडा किल्ला होता त्या फोंडा किल्ल्याला वेढा घातला
मराठ्यांनी हा वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या लढाईत हे जे येसाजी कंक होते ना, त्यांनी खूप मोठा पराक्रम दाखवला. मग या क्वेश्चनचे आन्सर काय येणार आहे? हू फॉट ब्रेवली इन द गोवा बॅटल? येसाजी कंक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. फाइंड इन द लेसन अँड राईट आन्सर्स. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय डिड संभाजी महाराज रिटर्न हाफ वे फ्रॉम द जंजिरा कॅम्पेन? जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून छत्रपती संभाजी महाराज यांना माघारी का फिरावे लागले? जंजिऱ्यामध्ये सिद्धीने उपद्रव माजवला होता. तो मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकत होता, जाळपोळ, लुटालूट, अत्याचार करत होता मराठ्यांवर. त्याला धडा शिकवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी 1682 मध्ये त्याच्या विरुद्ध मोहीम उघडली. त्याच्या ताब्यातील दंडा राजपुरी या किल्ल्याला त्यांनी वेढाही घातला, तोफांचा भडीमार केला. पण त्याचवेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले. त्यामुळे जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराज यांना माघारी फिरावे लागले. सो या क्वेश्चनचे आन्सर येणार, संभाजी महाराज रिटर्न हाफ वे फ्रॉम द जंजिरा कॅम्पेन बिकॉज द मुघल आर्मी इन्व्हेडेड द स्वराज ॲट द सेम टाइम. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हाय डिड संभाजी महाराज डिसाइड टू टीच अ लेसन टू द पोर्तुगीज? पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे संभाजी महाराजांनी का ठरवले? आपण आत्ताच पाहिले, पोर्तुगीजांनी काय केलं होतं? मुघलांशी हात मिळवणी केली होती, ओके नाही? म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. संभाजी महाराज डिसाइडेड टू टीच अ लेसन टू द पोर्तुगीज बिकॉज दे हॅड जॉईन हँड्स विथ द मुघल एम्परर अगेन्स्ट संभाजी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू whom did राजाराम महाराज entrust the responsibility of protecting the स्वराज when he went to जिंजी? राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली? आन्सर पाहूयात. राजाराम महाराज entrusted the responsibility of protecting the स्वराज to महाराणी येसुबाई when he went to जिंजी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देवदत्त हॅज डिस्क्राइब्ड महाराणी ताराबाईज व्हॅल्युअर इन दीज वर्ड्स. व्हॅल्युअर म्हणजे काय? तर पराक्रम. महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त यांनी कोणत्या शब्दात केलेले आहे? आन्सर पाहूयात. देवदत्त डिस्क्राइब्ड महाराणी ताराबाईज व्हॅल्युअर इन द फॉलोइंग वर्ड्स. दिल्ली वॉज humbled. The Emperor of Delhi lost face. Such was the worth of the great Queen Tarabai. Next question. Give reasons. Aurangzeb turned his campaign towards Adilshahi and Qutubshahi kingdoms. औरंगजेबने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवणारच, कारण औरंगजेबला मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत यश मिळत नव्हते. चला आन्सर राईट करूयात. औरंगजेब turned his campaign towards Adilshahi and Qutubshahi kingdoms because he could not succeed in his campaign against the Marathas. He had to suspend the campaign against the Marathas. Next question. After the death of Sambhaji Maharaj, the Marathas intensified their war with the Mughals. तर इथे या क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले. का सज्ज झाले? कारण संभाजी महाराज हे नमले नाहीत औरंगजेब समोर. चला आन्सर राईट करूयात. छत्रपती संभाजी महाराज फेस्ड द डेथ विदाउट कॉम्प्रोमाइजिंग हिज सेल्फ रिस्पेक्ट. The sacrifice of Sambhaji Maharaj inspired the Marathas. As a result, after the death of Sambhaji Maharaj, the Marathas intensified their war with the Mughals. Next question पाहूयात. It was decided that the fight to defend Raigad should continue under the leadership of Maharani Yesubai. महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले. चला आन्सर पाहूया. औरंगजेब हॅड सेंट जुल्फिकार खान टू बिसीज रायगड. बिसीज म्हणजे वेढा घालणे. ॲट दिस टाइम राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई अँड प्रिन्स शाहू वर इन रायगड फोर्ट. It was risky for all members of the royal family to stay together. It was therefore decided that Rajaram Maharaj should escape and the fight to be defend Raigad should continue under the leadership of Maharani Yesubai. संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर आता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेबला वाटू लागले. म्हणून त्याने काय केलं? जुल्फिकार
जुल्फिकार खान याला रायगडाला वेढा घालण्यासाठी पाठवले. त्यावेळी रायगडावर राजाराम महाराज, त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई, तसेच संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई, पुत्र शाहू महाराज होते. या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते. मग अशा प्रसंगी येसूबाईंनी संकटाला धैर्याने तोंड दिले. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार राजाराम महाराज यांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास जिंजीस जावे असे ठरले. आणि महाराणी येसूबाई यांच्या नेतृत्वाखाली रायगड लढवला गेला.